माझी एक्साइटमेंट हीच होती की मला जेव्हा कळलं होतं कास्टिंग भूषण प्रधान आणि मयुरी देशमुख ते रोल करतायत, मला मयूर सरांनी सांगितलं होतं, कारण मी तेव्हा माझं शूट करत होतो आणि कास्टिंगचं चालू होतं. आणि मग तो, कारण ती गोष्ट आहे ना, ती कॅरेक्टर ती कनेक्ट होणं गरजेचं होतं पहिलं. आणि त्यांनी मयुरी आणि भूषणचं नाव सांगितलं तर मी ना प्रचंड एक्सायटेड होतो, कारण ना मी भूषण बरोबर कधीच काम नव्हतं केलं. मी पाहिलंय, भेटलोय, हाय हॅलो किंवा अरे कसा आहे हा वेगळे सगळं होतं. आणि मयुरीची ती सिरियल होती तेव्हापासूनच आपलं एक फॅन मुवमेंट असतं ना, की काय काय ओमप्रकाश शिंदे त्यात कमाल काम करायचा, अभिज्ञा आणि हिचा आणि त्या ओमीचा जो ट्रॅक होता, म्हणजे आम्ही असे टीव्ही लावून बघायचो. तर ती ऍक्ट्रेस होती, त्यामुळे ना ते एक एक्साइटमेंट होती की हे दोघं कसे करतील. त्यामुळे सेटवर गेल्यानंतर मी डायरेक्ट यांचं शूटिंग सुरू झालं. यांचा एक मेजर सीन होता, तिथे मी पोहोचलो होतो आणि पहिल्यांदा या लोकांना भेटलो होतो. पण मी खरं सांगतो, बोलायचं नाही सांगत, ज्या पद्धतीचं वेलकम त्यांनी मला केलं होतं ना, म्हणजे आम्ही एक फोटो काढला होता, मयूर आणि भूषण असे उभे आणि मी मागे असा उभा आहे आणि आपण रिव्हील करूया सिद्धार्थ वगैरे या सगळ्याची गोष्टी चालली. आणि आता मला इंटरव्ह्यू मध्ये मला कळतंय की हे दोघेही त्यावेळेला पहिल्यांदा भेटले होते. सो मला वाटतं की ना काम करण्याची इच्छा ना तुमचं ना ते नौखे पण काढतं, आणि माझं ते झालंय. त्यामुळे गप्पा तिथे कमी रंगल्यात, कारण काम. पण आता मात्र टचवूड सिनेमा व्यतिरिक्त करिअर बद्दल, आयुष्याबद्दल इन जनरल खूप छान गप्पा होतात, आणि त्या तुमच्या मैत्रीसाठी पोषक आहेत अशाच गप्पा होतात. मला सांग, दोघांनी मिळून तुला सेटवर सतावला का मदत केली आहे? नाही सतावलं नाही, कारण आता ना ते वय नाहीये की चला हिची प्रँकच करू. दोघेही मच्युअर आहेत, सुजाण आहेत. आणि मी म्हणते तसं सगळ्यांना गंमत ना त्या पात्रांची करायची होती, कारण सुदैवाने इतकी चांगली स्टोरी, इतके चांगली पात्र आमच्या वाट्याला आले होते. तर मला वाटतं प्रत्येकाचा फोकस ना त्याच्याकडेच होता. आणि विशेष काही करावं लागलं नाही, म्हणजे प्रँक करावं लागलं नाही आईस ब्रेक करायला तिघांनाही. ते खूप नॅचरली तिघांची एनर्जी त्या पद्धतीने सिंक झाली. आणि फिल्मला काय गरजेचं आहे आता, मला वाटतं थ्रू आउट फिल्मिंग आमचा फक्त तोच फोकस आणि तोच थॉट प्रोसेस होता. त्यामुळे त्रास कोणीच दिला नाही आणि त्रास कोणाला देऊ नये. खूप छान आहे ते दोघं. मला जेव्हाही मी त्यांना भेटते मला खूप असं छान मस्त पॉझिटिव्ह वाटतं. आता सुद्धा म्हणजे आम्ही मजा करतोय, आम्ही पोटात काहीच नाहीये सकाळपासून, तरी आम्ही मजा करतोय, कारण की ही छान एक एनर्जी आपल्या आजूबाजूला आहे.